काय करते? असं मस्त खाण्यासारखं काहीतरी बनव ना. जा, आणि मला नुसतं काम सांगते. ए, जा ना, उठ ना, भूक लागली मला. जा 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 लवकर जा. पनीर आहे. पनीर शिवशी खातेस का? हा चालेल, जा बनव जा. जा ना. ताई गेली पनीर भुर्जी बनवायला, तसं मी पण केला मोबाईलचा कॅमेरा चालू आणि रेकॉर्डिंग करायला चालू केली. तर बघूया तिची पनीरची भुर्जी कशी. तर तिने सर्वात अगोदर कढई घेतली, कढईमध्ये तेल टाकलं आणि कढीपत्ता आणि कांदा तेलामध्ये चांगलं सॉटे करून घेतला. त्याच्यानंतर तिने टाकले इथे बारीक चिरलेले टोमॅटो टाकल्यानंतर तिने मीठ कंपल्सरी टाकलेलं आहे. मीठ का टाकायचं टोमॅटो टाकल्यानंतर? कारण टोमॅटो लवकर मऊ होतात. त्याच्यानंतर तिने टाकले इथे थोडेसे मसाले, जसं की तिखट टाकले, हळद टाकली, पावभाजी मसाला टाकला, गरम मसाला टाकला आणि इथं जो पनीर होता ते सुद्धा टाकून वरतून कोथिंबीर टाकली. त्यानंतर तिने लावलं झाकण आणि 2 मिनिटं वाफ काढून घेतली. तोपर्यंत आमची मस्ती तर चालूच होती आणि अशा प्रकारे तिने गरम गरम चपाती सुद्धा माझ्यासाठी केली आणि हे सर्व छान असं टाकून माझ्यासाठी आली आणि प्रेमाने म्हणाली, गिळ आले तेव्हा नुसतं कामच सांगते. आणि मी सुद्धा एक चपातीचा घास घेऊन पनीरची भाजी खाली. तर खरंच खूप मस्त झाली होती. तुम्ही सुद्धा घरी बनवून बघा पनीर भुर्जी. रेसिपी आवडली असेल तर मला फॉलो करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.